मैत्रिणींनो, आज कोणीतरी खास घरी जेवायला येणार होतं म्हणून चिकन बनवलेलं. मग चिकन कसं सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा बनवून झालेला, त्याचा मोठा व्हिडिओ आहे, तो लवकरच येईल. पण ही थोडीशी क्लिप होती, ती म्हटलं एडिट करून तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. मैत्रिणींनो, बाजरीची भाकरी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी गोलाकार आणि आमच्याकडे अशा तवा भरून अशा मोठ्या भाकरी बनवतात बघा. आणि तशीच मला सवय झालेली आहे. माझ्याही भाकरी खूप मोठ्या असतात, पातळ भाकरी असतात बरं का. भाकरी कशी पातळ असावी आणि बाजरीची भाकरी म्हटलं की पातळ भाकरीच असावी. मग थोडीशी थंडी चालू झाली. गावावरून येताना बाजरीचं पीठ घेऊन आली. म्हटलं आज भाकरी बनवूया, कारण नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ असेल की भाकरी त्याच्याबरोबर खाण्यासाठी बरी वाटते. आणि त्यातलं त्यात बाजरीची भाकरी आम्हाला आवडतेच. आता पीठ होतं तर म्हटलं भाकरी बनवावी. मैत्रिणींनो, कागदासारख्या पातळ भाकरी बनवल्या आणि थोडीशी गडबड होते म्हणून गॅसवरतीच भाकरी भाजल्या. कधी कधी तव्यात भाजते आणि कधी तर अशी घाई गडबड असेल तर गॅसवरती भाकरी भाजून घेते, म्हणजे पटकन होतात. एक भाकरी भाजते तोपर्यंत दुसरं पीठ भिजवून दुसरी भाकरी बनवून झाली की भाकऱ्या पटापटा होतात. मैत्रिणींनो, भाकऱ्या तर बनवून झालेल्या आणि त्या भाकऱ्या कशा झाल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आता बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये चिकन किंवा मटण असेल तर त्यासोबत बाजरीची भाकरी देतात आणि त्या आता प्रत्येकालाच आवडतात. थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात बाजरी खाल्ली जाते, म्हणून मी पण थंडीच्या दिवसामध्ये तर बाजरीची भाकरी करते बघा. आणि या भाकरी माझ्या बनवून झालेल्या आहेत. अजून 2 भाकरी मला करायच्या होत्या, त्या बनवणार आहे. मला एकच सांगायचं होतं की किचनमध्ये जरी आपण स्वयंपाक करत असतो तर बाकीची कामं आपल्या डोक्यात अशीच गोळत असतात की हे काम राहिले, ते काम राहिले, ते करायचं आहे. आणि स्वयंपाकाची गडबड त्यातच बाकीची कामं आठवतात. भाकरीचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तर काही अपलोड केला नाही, शॉर्ट क्लिप होती ती तुमच्यासोबत शेअर केली. चिकनचा रस्सा झाल्यावर का झणझणीत चिकन होतं बरं का. आणि हे सुकं चिकन बनवलं आहे, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आहे, तो चॅनलवरती लवकरच अपलोड करेन. गावाकडच्या पद्धतीने घरच्या मसाल्यातलं चिकन होतं. पाहुणे तसे घरी खास येणार होते आणि खास पाहुण्यांसाठीचा हा खास बेत होता. नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांच्यासाठी चिकन किंवा मटणचाच बेत होतो. मग आज म्हटलं चपाती करण्याऐवजी त्यासोबत भाकरी करूया. आणि भाकरी बघा गॅसवरती कशी टम्म फुगलेली आहे. आणि चला म्हटलं तुम्हाला चिकनचा रस्सा कसा झाला तेही दाखवते. घरचा मसाला वापरून बनवलेले हे झणझणीत चिकन मी माझ्या पद्धतीने बनवते आणि त्याची चव मात्र जबरदस्त आहे बरं का. भाकरी बनवून झालेल्या, स्वयंपाक माझा जवळजवळ झालेलाच होता. आणि मी तुम्हाला सांगते की रात्रीची आपली काही कामं माझी पेंडिंग आहेत. रात्रीचा जरी स्वयंपाक झाला असला तर सकाळच्या डब्याची तयारी. हे बघा, मी या प्लेटखाली जे पीठ आहे ते डोसा उद्या बनवायचं होता, तर डोसासाठीचं जे बॅटर आहे ते बनवलेलं आहे. आणि छान असं एका साईडला सारून ठेवलेलं आहे, म्हणजे उद्या टिफिनसाठी डोसे तर नक्कीच असणार आहेत. पीठ बनवत असताना डोसा किंवा इडलीसाठी लागणारं पीठ थोडंसं जास्तच बनवते, कारण मला काहींना डोसे आवडतात, काहींना इडली खायची असते, तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी आहेत. थोडंसं पीठ शिल्लक राहिलं तर फ्रीजमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी त्याचं काहीतरी बनवते. एक दिवस इडली करते, एक दिवस डोसा करते. सकाळी मूग भिजत घातलेले, कारण डाएटवाल्यांच्यासाठी वेगळी रेसिपी आहे, ती पण लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि पावटा जो आहे तो भिजत घातलेला, म्हणजे वाल आहेत, याचे मोड आलेल्या वालाची आमटी खूप छान अशी चवीला लागते.